बघा आता आपण लीप वर्ष कसं ओळखायचं ते पाहूया। सर्वसाधारणपणे सर्वसामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात। किती दिवस असतात? 365। आणि जे लीप वर्ष असतं या लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। किती दिवस असतात? 366। आता हे लीप वर्ष आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर बघा एक आपण उदाहरण घेऊया। जे वर्ष असतं त्या वर्षाची जी संख्या असते त्या संख्याला 4 ने भागायचं असतं। कितीने भागायचं असतं? 4 ने। तर मग आता उदाहरणार्थ 2012 हे वर्ष आपण घेऊया। या वर्षाला 4 ने आपण काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे। तर आपण भाग देताना एक एक अंकाला भाग देतो, बरोबर? तर मग आता 2 ला भाग 4 ने जात नाही कारण 2 हे लहान आहे, बरोबर? मग आपण या ठिकाणी काय करू? शून्याचा भाग देऊया। तर पहा 2तनं 0 गेले, खाली राहिले 2 आणि परत वरतून काय करायचा? 0 घ्यायचा। आता या ठिकाणी किती झाले? 20 झाले। आता 4 ने 20 ला भाग देऊया। 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पाचे 20। या ठिकाणी 20 ला भाग दिला। शून्यातनं 0 गेला, खाली राहिला 0, 2 2 गेले, खाली राहिला 0। आता वरतून परत आपण काय करायचा? 1 घ्यायचा। आता 1 हा 4 पेक्षा लहान आहे म्हणून 4 ने 1 ला भाग जात नाही। परत आपण काय करतो? शून्याचा भाग देतो। शून्याचा भाग देऊया। 1तनं 0 गेला, खाली राहिला 1 आणि आता राहिलेला जो अंक आहे 2 तो आपण काय करूया? या ठिकाणी वरतून घेऊया। आता 4 एके 12 ला आपल्याला 4 ने भाग द्यायचा आहे। 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12। मग या ठिकाणी काय करू आपण? 4 त्रिक 12 याला भाग देऊया। 2तनं 2 गेले, खाली राहिले 0, 1तनं 1 गेला, खाली राहिले 0, बाकी किती राहिली? 0। ज्या वेळेस बाकी 0 राहते ते लीप वर्ष असते। म्हणजे 2012 हे लीप वर्ष आहे। समजलं का?